नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे। माझे अनेक व्हिडिओ जवळपास 140-141 व्हिडिओंना तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल खूप खूप आभारी। माझे कुठलेही व्हिडिओ हे जाहिरात करण्यासाठी नाहीत, तर कायद्याबद्दलची माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा प्रयत्न आहे। आजचा विषय आहे की मुदत गहाणखत आणि त्यातून येणारे कायदेशीर अडचणी। आता प्रश्न असा आहे की मुदत गहाणखत म्हणजे काय? तर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं, सावकाराकडनं, खाजगी व्यक्तीकडनं एखाद्या तात्पुरत्या कामासाठी किंवा काळासाठी तुम्ही तुमची जमीन किंवा सोनं गहाण ठेवून, गाडी गहाण ठेवून तुम्ही त्याच्यावर कर्ज उचलता आणि त्या ठराविक काळात जर तुम्ही ते कर्ज फेडलं तर तुम्हाला ती तुमची सोनं, गाडी किंवा जमीन ही परत मिळावी अशी अपेक्षा असते। किंवा गहाण देणाऱ्याने जर तुम्हाला गहाणखत करून घेतलंय आणि तुम्ही जर त्याच्याकडनं जर व्याजाने पैसे घेतलेले आहेत आणि ते कर्ज तुम्हाला परतफेड करायची आहे, त्याची मुदत आहे आणि ती मुदतीची कालावधी ठरलेला आहे, त्या कालावधीत जर तुम्ही संपूर्णपणे कर्ज व्याजासकट जर फेडलं तर तुम्हाला कुठलाही धोका नाही। सावकाराला किंवा ज्याने लिहून घेतलेलं आहे, कर्ज दिलेलं आहे, त्याला त्या मुदतीत तुम्ही जी काही गहाण ठेवलेली वस्तू आहे किंवा मिळकत आहे ती परत करावी लागते। पण यदाकदाचित जर तुम्ही जर ठराविक कालावधीमध्ये जर कर्ज फेडलं नाही आणि तो कालावधी संपला तर त्यानंतर तो कर्ज देणारा सावकार किंवा ती कर्ज देणारी व्यक्ती त्या वस्तूची किंवा त्या जमिनीची संपूर्णपणे मालक होते आणि तुम्ही तुमच्या संपूर्ण त्या जमीन किंवा वस्तू किंवा गाडीवरील किंवा सोन्यावरील हक्क गमावून बसता। असा हा प्रकार आहे। आता याच्यात कर्ज परतफेड झाल्यावर सावकार व त्याच्या वारसदारांवर गहाणखत रद्द करून ताबा परत देण्याची जबाबदारी असते का? तर कसं आहे की कुठलंही गहाणखत जेव्हा होतं त्यावर तुम्ही 2-5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी जर तुम्ही तुमची शेतजमीन गहाण ठेवून, त्याचे कागदपत्र गहाण ठेवून जर तुम्ही त्याच्याकडनं व्याजाने पैसे घेतले आहेत आणि तुम्ही व्याजही देत नाही किंवा परतफेडही करत नाहीये, तर अशा परिस्थितीत तुम्हाला त्या जमिनीला मुकावं लागेल। पण तुम्ही या 5-10 वर्षाचा जो कालावधी आहे परतफेडीचा, यात जर तुम्ही किंवा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने किंवा त्याच्या वारसांनी जर हा जर कर्ज फेडला तर ही कर्ज देणाऱ्या सावकाराची किंवा त्याच्या परिवाराची किंवा तो जर मृत्यू पावला तर त्याच्या वारसांची ही जबाबदारी आहे। कायदेशीररित्या त्यांना ही जमीन परत करावीच लागते, ते नकार देऊ शकत नाहीत। पण जर अशा अडीअडचणी जर आल्या आणि दोन्हीपैकी एखादा पक्ष जर अटी शर्तींचा भंग करत असेल, पूर्तता करत नसेल, तर तुम्ही नक्कीच कोर्टातनं दाद मागू शकता। याबद्दल तुम्हाला दिवाणी न्यायालयात खटला दाखल करावा लागेल आणि तो खटला साधारणतः, मी अंदाजे सांगतोय, प्लस मायनस होतच प्रत्येक ठिकाणी, साधारणतः 3 वर्षामध्ये हा खटलाचा निकाल लागू शकतो। त्यामुळे असा मुदत गहाणखत करताना लिहून देणाऱ्याने म्हणजे कर्ज घेणाऱ्याने आणि लिहून घेणाऱ्याने म्हणजे कर्ज देणाऱ्याने दोघांनीही एक रीतसर चांगल्या तुमच्या शहरातल्या जाणकार वकिलाकडनं असं मुदत गहाणखत बनवून घ्यावं। त्या मुदत गहाणखतामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब काही असेल तर मुदत टाकावी लागते। मुदत गहाणखताला मुदत हा शब्द लागतो, त्यावेळेस या कर्जाचा कालावधी जो आहे हा त्याच्यात टाकावाच लागतो। रक्कम किती घेतली आहे ती टाकावी लागते। गहाण म्हणून काय दिलेलं आहे त्याचा पूर्ण तपशील द्यावा लागतो। कर्ज घेणाऱ्याच्या संपूर्ण पुढे वारसांवर हा मुदत गहाणखत लागू राहील असं कलम त्याच्यात ऍड करावं लागतं। कर्ज देणाऱ्याच्याही परिवारावर आणि वारसदारांवर हा मुदत गहाणखत लागू राहील असा पण टाकावा लागतो। व्याजाची
टक्केवारी टाकावी लागते आणि किती कालावधी, आणि हा कालावधीत जर नाही झालं, कर्ज परतफेड नाही झाली, तर मालकी कशी कर्ज देणाऱ्याच्या हातात जाईल किंवा परत दिली तर कशी ही जबाबदारी कर्ज देणाऱ्याची असेल की त्याला परत खरेदी खत करून द्यावं लागेल, आणि अशा प्रकारचं गहाणखत नोंदणीकृत करावं लागतं आणि याचं रद्द करणं सुद्धा नोंदणीकृत असतं. कारण की कर्ज परत फेडल्यावर मुदत गहाणखत रद्द करणं हे सुद्धा कंपल्सरी आहे, नोंदणी करणं. तर नोंदणी करूनच कर्ज घेता येतं मुदत गहाणखताने, आणि नोंदणी करूनच हे सगळं रद्द होतो हा व्यवहार. हे लक्षात घ्या. अनेक जणांना याबद्दल माहिती नसते आणि लोक फसतात. माझ्याकडे अनेक फोन महाराष्ट्रभरातनं येतात, त्याच्यातनंच हे अनुभव येतात आणि या अनुभवाच्या बेसवर मी हे व्हिडिओ बनवत असतो. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, फेसबुकवर शेअर करा, म्हणजे अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी ही अपेक्षा आहे. परत आपण एखाद्या नवीन विषयावर चर्चा करायला ह्याच माझ्या चॅनलवर भेटूयात. तोपर्यंत खूप सुरक्षित राहा. सगळे व्यवहार जे आहेत कायदेशीर सुरक्षितपणे पार पाडा. नमस्कार.